शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। श्रीमद्भागवत कथा सत्संग आणि मागच्या सत्संगामध्ये आपण ऐकलं होतं महाराज प्राचीन बर्ही आणि त्यांचे 10 मुलं प्रचेतागण यांना भगवान शंकराने उपदेश दिला। आणि इकडे राजा प्राचीन बर्ही हे यज्ञामध्ये पूर्ण फसलेले, कर्मकांडामध्ये गुंतलेले, बाकी सगळे धर्मकार्य आत्मकल्याणाचे सगळे कार्य सोडून त्या ठिकाणी ते यज्ञ करण्यामागे लागलेले आहेत, पशुयज्ञ करतात। आणि जेव्हा नारदजी महाराजांनी हे बघितलं, नारदजी महाराज त्यांच्याकडे आले त्यांना उपदेश देण्याकरता। नारदजी महाराज उपदेश देत आहेत, राजाला सांगतायत की हे बघ राजा, तू जे काही यज्ञ करतो त्या यज्ञामध्ये जे पशु बळी देत आहेस ते पशु सगळे तुझ्या मरणाची वाट बघतायत। तू मेल्यानंतर तुला सगळे त्या ठिकाणी नोचून नोचून खाणार आहेत। जेव्हा तू आकाशात जाशील तेव्हा आकाशाकडे बघ एकदा, ते सगळे पशु जे मेलेले आहेत, ज्यांना तू मारलेलं आहे, ते तुझी वाट बघतायत। अशा प्रकारे त्या ठिकाणी राजा प्राचीन बर्हीला समजावून सांगतात। आणि यज्ञ कर्मकांड इत्यादी हे मोक्ष साधन नाही हे त्या ठिकाणी राजाला समजावून सांगण्याकरता एक अत्यंत सुंदर दृष्टांत त्या ठिकाणी नारदजी महाराजांनी दिलेला आहे। आणि त्या दृष्टांताचे या ठिकाणी आपण वर्णन करत होतो। तो दृष्टांत म्हणजे पुरंजन उपाख्यान। राजा प्राचीन बर्हीला किंवा बर्हिष्मन असंही म्हटलेलं आहे। राजा प्राचीन बर्हीला त्या ठिकाणी पुरंजन उपाख्यानाद्वारे महाराज नारदजी खूप सुंदर असा उपदेश करतात की राजा पुरंजन कशा प्रकारे आपल्या अविज्ञात नावाच्या मित्रासोबत भटकत भटकत शेवटी पृथ्वीच्या ठिकाणी, पृथ्वीमध्ये हिमालयाच्या खाली भारत देशामध्ये एका नगरीमध्ये आला। आणि ती जी कथा आहे ती तुम्ही सर्वांनी ऐकलेली आहे। अशा प्रकारे राजा पुरंजन अत्यंत आसक्त झाला स्त्रीमध्ये आणि त्या पुरंजनीमध्ये आसक्त राहून अनेक प्रकारे मोठे 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 भोग तो भोगू लागला। पुरंजन त्या स्त्रीमध्ये आसक्त राहून पूर्णतः त्याचं जीवन अत्यंत आसक्तयुक्त झालेलं आहे, ज्यामध्ये बहिर्मुख वृत्तीमध्ये राहून हा राजा पुरंजन निरंतर आपल्या विचित्र सगळ्या कर्मांमध्ये लागून लिप्त आहे जीवनामध्ये।
अत्यंत आनंदित राहून, बघा पत्नीच्या आसक्तीमध्ये जीव त्या ठिकाणी किती दुःखी असला पाहिजे की हा दुसऱ्याच्या अधीन राहणं काही सोपी गोष्ट आहे का? आपल्या स्वतंत्रतेला प्रत्येक व्यक्ती आनंदित असतो, परंतु हा पुरंजन मात्र पत्नीच्या अधीन राहून स्वतःला आनंदित राहू लागला. अनेक प्रकारचे सुंदर सुंदर भोग त्या ठिकाणी भोगू लागला. त्याच्या पत्नीला त्याने मनवलं आणि शेवटी तिनेही शृंगार केला. शृंगार आपल्या शरीरावर धारण केला, सुंदर साडी नेसली, आधी तर स्नान केलेलं आहे सरोवरामध्ये जाऊन, सुंदर त्या ठिकाणी वस्त्र घातले, सुंदर सुंदर दागिने घातले अंगावरती, सुंदर इत्र आदी सुगंधित द्रव्यांचं त्या ठिकाणी सेवन केलेलं आहे. आणि ती अत्यंत सुंदर प्रकारे चाल चलून राजा पुढे आली आणि राजा पुरंजन त्या स्त्रीच्या मोहामध्ये आसक्तीमध्ये राहू लागला. तिच्या त्या घरामध्येच राहून त्या ठिकाणी तो जो कक्ष होता त्या कक्षामध्येच राहू लागला. बाहेरच्या जगात कुठे काय चाललेलं आहे या सगळ्या गोष्टींपासून एकदम बेखबर हा राजा पुरंजन. त्या जीवनामध्ये केवळ मद, या मदामध्ये जगूनच तो मनस्वी बनू लागला. अशा प्रकारे हा राजा आपल्या पत्नी सोबत तिच्या घरामध्ये निरंतर राहू लागला आणि एवढा अज्ञानामध्ये डुबला की तो सर्वथा परमात्मा अथवा परमात्म संबंधी तत्वज्ञान, कल्याण, आत्मकल्याणाचे मार्ग या सगळ्याला पूर्णतः विसरून गेला. अशा प्रकारे हा राजा अत्यंत कामातुर राहून तिच्यामध्येच चित्त लावून निरंतर तिच्यामध्येच राहून त्याच्यामध्ये अनेक बदल झाले, अनेक आयुष्य निघून गेलं. बघा एका क्षणासारखं त्याचं जी जवानी होती, त्याचं जे यौवन अवस्था होती ती एका क्षणामध्ये अशी निघून गेली आणि त्याला अनेक पुत्र झाले. त्या पुत्रांचं वर्णन केलंय, म्हटलंय की ते पुरंजन राजाला पुरंजनीपासून त्याच्या पत्नीपासून एकूण 1100 मुलं झाले आणि मुली झाल्या 110. अशा प्रकारे 1210 संतान त्या ठिकाणी या राजा पुरंजनाला प्राप्त झाले. हे संतान सुद्धा सगळेच्या सगळे चांगले सुख्यात झाले, सगळीकडे त्यांची यश कीर्ती पसरली. आपल्या मात्या पित्याला प्रसन्न ठेवण्याकरता, त्यांचा आनंद वाढवण्याकरता हे निरंतर प्रयत्न करायचे. सुशील होते, उदार होते, दानवीर होते, पराक्रमी होते. त्या सुंदरी स्त्रिया, त्याच्या मुली सुद्धा एकदम सुंदर सुंदर होत्या. अशा प्रकारे त्यांनी त्या सगळ्या मुलींचे विवाह मोठ्या मोठ्या राज्यांच्या राजासोबत विवाह लावले आणि आपले जे मुलं होते त्यांचे चांगल्या चांगल्या राजकुमारींच्या सोबत विवाह लावले. अशा प्रकारे पिता आणि पुत्री आणि पुत्र या सर्वांचे विवाह झाले. यानंतर यांचा वंश वाढला होता आणि या वंशामध्ये सुद्धा सांगितले की पुरंजनाचे जेवढे मुलं होते या सगळ्यांना त्या पंचाल नावाची जी नगरी होती त्या नगरीचा राजा बनवलं. प्रत्येकाला एक 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 हिस्सा त्या नगरीचा वाटून दिला राज्य करण्याकरता. आणि अशा प्रकारे त्या पितृवंशाची वृद्धी होऊ लागली. पुरंजनाचे 1100 मुलं आणि त्या 1100 मुलांचे प्रत्येकी 100 मुलं झाले. अशा प्रकारे खूप मोठा प्रपंच त्याचा विस्तारला. सगळीकडे एवढा मोठा विस्तार की जिकडे पाहावं तिकडे केवळ राजा पुरंजनाचंच काय म्हणतात त्याला, त्याचेच मुलं, त्याचेच नातवंड, त्याचेच परतवंड, अशा प्रकारे पृथ्वीवर त्याचंच राज्य चालायला लागलं. सगळीकडे त्याच्याच राज्याचं फैलाव झाला, कारण एवढी मोठी प्रजा उत्पन्न केली त्याने. प्रजा एवढी मोठी झाली की बघा 1100 मुलं, त्यांचे 100 मुलं, त्यांच्या एवढ्या पत्नी, अशा प्रकारे एवढा लांबलचक हा प्रपंच विस्तार झाला. आणि अशा प्रकारे आपले पुत्र, पौत्र म्हणजे नातू, पत्नी, कोश, संपत्ती, धन, प्रजा या सगळ्यांच्या मध्ये हा जो राजा पुरंजन आहे त्याची एकदम दृढ ममता झाली, आसक्ती अत्यंत दृढ झाली आणि आसक्ती वशात तो पुरंजन त्या विषयांच्या पाशामध्ये पूर्णपणे बंधनात पडला. अशा प्रकारे हा जो राजा पुरंजन आहे अनेक प्रकारच्या भोगांमध्ये भोगू लागला. हे राजा प्राचीन बर्ही, जसा तू आपल्या पुत्रांच्या मध्ये, पत्नीमध्ये, राज्यामध्ये, भोगामध्ये, ऐश्वर्यामध्ये, यज्ञ याग करून स्वर्गादी मिळवण्यामध्ये ज्या प्रकारे तू भोगामध्ये भोगून त्यातच फसलेला आहे, बस तशाच प्रकारे राजा पुरंजन देखील त्या ठिकाणी या सगळ्या भोगामध्ये पूर्णतः फसलेला होता. आणि अशा प्रकारे फसला की जीवनभर केवळ आत्मकल्याणाकरता उपयोगी असलेल्या साधनांपासून एकदम बेसावध आणि आत्मचिंतना व्यतिरिक्त जीवनामध्ये बंधनात घालणाऱ्या विषय वस्तूंप्रती अत्यंत
व्यस्त राहू लागला. वृद्ध काळात सुद्धा पत्नी आणि पुत्र पालन करण्यामध्ये तो व्यस्त राहू लागला. अशा प्रकारे हा एकदम स्त्री लंपट माणूस त्या ठिकाणी प्रत्येक विषयांमध्ये केवळ आसक्त राहू लागला. बाकी बघा, आत्मचिंतन करणारे जे संत महापुरुष असतात त्यांचा असा राजा कधी प्रिय असू शकत नाही, आणि असा राजा सुद्धा संत महात्म्यांची कधी सेवा करू शकत नाही. तर कारण तो जीवन आत्मकल्याणाच्या एकदम बहिर्भूत झालेला आहे. तर असा राजा त्या ठिकाणी त्याच्या राज्यामध्ये अचानक एक खूप मोठा बदलाव झाला. एक कथा त्या ठिकाणी सांगतात की चंडवेग नावाचा एक गंधर्व राज होता. त्याचं नाव होतं चंडवेग, गंधर्वांचा राजा. आणि चंडवेग नावाचा जो राजा होता त्याच्याकडे महान बलवान एकदम शक्तिशाली 360 गंधर्व होते. आणि त्या गंधर्वांच्या ठिकाणी आसक्ती राहून त्यांच्यासोबत प्रपंच करणाऱ्या त्यांच्या तेवढ्याच गंधर्वी होत्या. आणि महान बलशाली सगळेचे सगळे होते. आणि त्यांचं एकच काम होतं. काय काम होतं की कायमच जिथे भरपूर असं धनधान्य आहे, संपन्न जीवन आहे जिथे चालतं, मोठे मोठे राज्य जिथे आहेत, सगळी प्रजा जिथे सुखी आहे, धनधान्य संपन्न आहे, धनसंपत्ती आहे, अशा प्रकारे जे जे राज्य त्यांना दिसले त्या सगळ्या राज्यांमध्ये यांनी जायचं आणि त्या राज्यांमध्ये जाऊन त्या राज्यांच्या संपत्तीला लुटायचं. अशा प्रकारचे कामं यांनी सुरू केले. तिथला असलेला भोग विलास ऐश्वर्य या सगळ्याला लुटण्याचं काम यांनी सुरू केलं. आणि असंच त्या ठिकाणी लुटण्याचं काम करता 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 ते सगळे राजा पुरंजनाच्या नगरीमध्ये येऊन पोहोचले. कोण? गंधर्व, 360 गंधर्व आणि त्यांचे गंधर्वी. अशा प्रकारे हे सगळे आले आणि त्यांनी राजा पुरंजनाच्या नगरीवरती आक्रमण केलं. पण तिथे होतं की राजा पुरंजनाच्या नगराच्या द्वाराशी राहिलेला तो सर्प, 5 फणाचा तो सर्प जो आहे तो कोणत्याही प्रकारे, प्रजागर ज्याचं नाव आहे, तो कुठल्याही प्रकारे यांना आत प्रवेश करू देईना. कारण बलाढ्य होता, शक्ती होता. त्याच्याकडे एवढी शक्ती होती की तब्बल 100 वर्षे तो 360 गंधर्व आणि त्यांच्या 360 गंधर्वी यांच्यासोबत एकटाच लढत बसला. किती वर्ष? 100 वर्ष तो एकटाच लढला. आणि एवढं लढून सुद्धा त्याला काही विजय प्राप्त होईना. अनेक प्रकारचे प्रयत्न करूनही तो काही जिंकेना. बघा, एवढे वर्ष त्याने थांबवून धरले, हेच काही मोठं आहे. अशा प्रकारे राजाला जेव्हा कळालं की माझा एकमात्र संबंधी, एकमात्र हितैषी, एकमात्र शक्तिशाली हा सर्प आहे आणि तोच या ठिकाणी त्याने जर स्वतःची फणी टाकून दिलेली आहे, त्याच्याकडे आता काही शक्ती उरलेली नाही. अशा प्रकारे जेव्हा राजा पुरंजनाला कळालं, आता मात्र त्याला चिंता वाटायला लागली. कोणाची चिंता? स्वतःची, त्यानंतर आपल्या पत्नीची, पुत्रांची, पौत्रांची, त्यांच्या पत्नीची. अशा प्रकारे आपलाच वंश जिथे वाढलेला आहे, मंत्रीगण आदी आदी करून प्रजेचीच त्याला चिंता वाटू लागली की कशा प्रकारे यांचं सगळं होईल. स्त्रीमध्ये अत्यंत वशीभूत असलेला हा राजा, परंतु तरी एवढं संकट येऊनही त्याला हे लक्षात नाही आलं की माझा अविज्ञात नावाचा कोणीतरी मित्र आहे. हे त्याला मित्राचं पूर्ण विस्मरण झालेलं. अशा प्रकारे तेही एवढं संकट येऊनही काही त्याला लक्षात येईना. अशा प्रकारे हे राजा बर्हिष्मत, एवढं होऊनही काही काम चाललेलं नाही. याच्यानंतरही आणखी एक अत्यंत दुर्घटना घडली. ती म्हणजे असं सांगितलंय की काल जो आहे, काळाची एक मुलगी होती, तिचं नाव होतं जरा. ती राक्षसी होती, काळाची मुलगी. काळ म्हणजे कोण? मृत्यू. हो, मृत्यूची मुलगी जरा. तर अशा प्रकारे त्या मृत्यूची मुलगी जरा ती अत्यंत भयानक दिसते, एकदम विभत्स आहे, दिसायला एकदम कुरूप आहे, ती अत्यंत दुर्गुणी आहे, तिच्यामध्ये कुठलेच चांगले गुण नाही. मग त्यामुळं ती जरा नावाची राक्षसी जी होती, काळाची मुलगी, तिला तिच्यासोबत कुणीही विवाह करेना, कुणीच लग्नाला तयार होईना. मग तिला कुणीतरी पती रूपाने पाहिजे म्हणून ती जगभर फिरत होती. हा तरी मला हो म्हणेल, तो तरी हो म्हणेल, असं म्हणून म्हणून ती एकेकाला विचारत बसली. कुणीही हो म्हणेना. शेवटी ती त्या ठिकाणी देवर्षी नारदांना येऊन म्हटली, महाराज बघा, देवर्षी नारद संन्यासी महात्मे, तरी पण हिची कामातुरता एवढी भयानक होती की देवर्षी नारदांना सुद्धा येऊन विचारते की महाराज तुम्ही माझ्यासोबत विवाह करता का? देवर्षी नारद म्हटले, बाई तुझं काय डोकं फिरलं का? तुला कळत नाही का संन्यासी माणसाला काही प्रश्न विचारायचे असतात? संन्यासी माणसाला ती घेऊन काय म्हणते? नारदजी महाराज म्हणते, माझ्यासोबत लग्न करता का? नारदजी महाराजांनी हात जोडले, म्हणे, आई मला क्षमा कर. आई म्हटल्यानंतर तर प्रश्नच उरला नाही. अशा प्रकारे नारदजी महाराजांकडून तिचं त्या ठिकाणी अशा प्रकारचा अपमान झालेला बघून
त्या जराने काय केलं, नारदजी महाराजांना अभिशाप देऊन टाकला. म्हणजे महाराज तुम्ही एक क्षणभरही एका जागी स्थिर राहणार नाही, तुम्ही सारखे भटकत राहणार. नारदजी महाराज म्हणले काही हरकत नाही, पण मला तुझ्याशी विवाह करण्यात काही इंटरेस्ट नाही. तू तर अशी दुर्गुणी आहे, एवढे चांगले चांगले भेटत होते, त्या सगळ्यांकडे मी बघितलं नाही, त्यांना मातृ स्वरूप जाणून हात जोडले. तू तर बाई काही कामाची नाहीये, तू आता इथून जा. अशा प्रकारे नारदजी महाराजांनी तिला पाठवून दिलं. अत्यंत आकुळ व्याकुळ विवाह करता, गावातून झालेली, कोण लग्न करेल म्हणून अशी अत्यंत व्याकुळ झालेली, नारदजी महाराजांकडून अपमानित झालेली, निराश झालेली, आणि नारदजी महाराजांच्याच अनुमतीतून तिने पुढे एका राजाला त्या ठिकाणी प्रस्ताव दिला. तो राजा म्हणजे यवनराज, यवनांचा जो राजा होता, त्याला प्रस्ताव दिला की महाराज तुम्ही तरी बघा आमच्याकडे, थोडं लग्न वगैरे करा. तर राजा म्हटला की हे बघ बाई तू फार दुर्गुणी आहे. एक तर यवन, सगळे यवन सुद्धा दुर्गुणी असतात, ते राक्षस प्रवृत्तीचे, तरी सुद्धा तो राक्षस प्रवृत्तीचा सुद्धा या जरा राक्षसीला म्हणतो की तू फार दुर्गुणी आहे, तुझ्यासोबत युद्ध करणं मला शक्य नाही. परंतु हा तुझ्याकरता माझ्याकडे एक पर्याय आहे, तुझ्याकरता एक अत्यंत सुंदर सुयोग्य असा वर मी शोधलेला आहे, तू जर माझं ऐकशील तर तुझं त्याच्याशी विवाह होऊ शकतो. अशा प्रकारे जरा राक्षसीला त्या यवन राजाने सांगितलं. म्हणे हो चालते, काय करावं लागेल सांगा. तर म्हटलं सगळ्यात पहिलं तुम्हाला भाऊ म्हण, तू माझी बहीण म्हटले. अच्छा हे एवढं करावं लागेल? म्हणे हो असंच करावं लागेल. होईल का आपलं काम? म्हणे काही हरकत नाही, कामच होऊन जाईल. मग अशा प्रकारे यवन राजाची ही बहीण झाली, कोण? जरा राक्षसी. आणि यवन राजाचे मोठे भाऊ होते, सगळे छोटे भाऊ होते, आणि त्यांची एक अवाढव्य पुष्कळ अशी मोठी सेना होती. त्या सेनेमध्ये फार मोठं बळ होतं. आणि म्हटले की एक काम कर, या सैन्याला मी तुला देतो, या सैन्याची तू सेनापती हो, आणि मी सुद्धा सोबत येतो, माझे भाऊ बहीण सगळे जेवढे आहेत सगळेच तुझ्या सोबत येतील, आणि तू पुरंजन नावाचा जो राजा आहे, त्याचं जे राज्य आहे पंचाल प्रदेश, त्याच्यावर तू आक्रमण कर. आणि तिथे गेल्यानंतर तो पुरुष जो तुला सुंदर वाटेल त्याला तू उचल आणि पती म्हणून त्या ठिकाणी तू त्याला घेऊन ये. अशा प्रकारे त्या ठिकाणी जरा राक्षसीने ऐकलं, आणि शेवटी हे सगळे एकत्र मिळून त्या ठिकाणी कुठं गेले? पुरंजनाच्या नगरीवरती आक्रमण करायला निघून गेले. अशा प्रकारे यांच्या सहाय्याने त्या ठिकाणी गेले. हा अध्याय संपला. अच्छा, अध्याय पण अशी संपतात, ही गोष्ट पण खूप छान आहे. पुढे 28व्या अध्यायामध्ये आता प्रसंग येतो की त्या ठिकाणी महाराज पुरंजनाच्या नगरीवरती आक्रमण केलं. हा साप जो होता त्याने पहिलं त्या ठिकाणी अडवलं. कोणाला? पुरंजन नगरीमध्ये घुसणारे हे सगळे यवनांना अडवलं, जरा राक्षसीला अडवलं. आणि तेवढ्यात पुरंजनाच्या नगरीमध्ये पहिल्यांदा आक्रमण ज्यांनी केलं होतं ते गंधर्व, सगळे ते गंधर्व आणि हे यवन ते सगळे एकत्र मिळाले आता. कारण की त्यांना करायचं काय होतं? पुरंजनाच्या नगरीवर आक्रमण करायचं होतं. आणि अशी एकदम भरभक्कम ही नगरी, याच्यावरती हा साप जो त्या ठिकाणी आक्रमण होऊ देत नाही, अनेक प्रकारे लढला. शेवटी हा हरला. हरल्यानंतर तो बाजूला झाला. आणि आता घुसा आतमध्ये, तुम्ही सगळेच्या सगळे आतमध्ये प्रवेश केला. सगळे जरा राक्षसी आली, यवन आले, आणि त्या ठिकाणी गंधर्व आले. सर्वांनी मिळून एवढा उत्पात केला, प्रचंड उत्पात झाला. आणि त्या उत्पातापोटी शेवटी संपूर्ण राज्य भ्रष्ट झालं, संपूर्ण राज्य नष्ट व्हायला लागलं. राजा पुरंजनापर्यंत ही बातमी पोहोचली की अशा अशा प्रकारे चाललेलं आहे. राजा पुरंजन आपल्या पत्नीमध्ये निरंतर आसक्त असणारा, चिंताग्रस्त आणखी झाला की अरे खूप भयानक चिंता वाढली. तो बाहेर आला आणि हा विचार करतोय की मी जीवनभर कुठल्याही प्रकारचं कष्ट केलं नाही. हा द्वारपाल होता, कोण? साप. तो त्यामुळे कुठले संकट येत नव्हते. दुसरं म्हणजे मंत्रीगण होते, कर वसूल करून आणायचे आणि मला येऊन सोपवायचे. त्या करावरती मी माझं जीवन जगत होतो. माझ्या पत्नीला, माझ्या पुत्रांना, माझ्या पौत्रांना कशाची कधी काही कमी पडत नव्हती. परंतु आता कशा प्रकारे चालेल? या राज्यावर आक्रमण झालेलं आहे आणि या सगळ्यांनी जर मला बंदी बनवलं, या सगळ्यांनी जर मला त्या ठिकाणी त्रास देऊन मला निघून गेले, माझा जर जीव गेला या सगळ्यामध्ये, तर माझी पत्नी काय करेल? सगळ्यात पहिला प्रश्न हा आला. ती पत्नी एवढी सुकुमारी आहे, एवढी सुंदरी आहे की तिला तिच्या जीवनात कष्ट काय असतं कधी माहीतच नाही. ती एवढ्या छान प्रकारे स्वतःला त्या ठिकाणी माझ्या सोबत सुखस्वरूप सुखामध्ये जगते ती. मी नसताना तिची काय अवस्था होईल? आणि एकदा मी मेलो तर मग माझ्या मुलांचं काय होईल? माझ्या मुलींचं काय होईल? माझ्या नातवांचं काय होईल? अशा प्रकारे पूर्ण घरदार परिवाराची विशाल चिंता त्याच्या डोक्यामध्ये घेरली.
तेवढ्यात ती जरा राक्षसी समोरून आली आणि ती म्हटली, आता याच्याच सोबत मला लग्न करायचं आहे. कोणाला पकडलं? पुरंजनाला पकडलं. अत्यंत कुरूप, अत्यंत विभत्स, अत्यंत दुर्गुणी असणारी ती जरा नावाची राक्षसी, तिने पुरंजनाला पकडलं, एका जनावरासारखं बांधलं आणि त्याला घेऊन गेली. अशा प्रकारे हा पुरंजन निरंतर आपल्या पत्नीच्या वियोगामध्ये गृह आसक्तीमध्ये राहू लागला. निरंतर बघा, पत्नी जरी निघून गेली, त्याची इच्छा नव्हती पत्नीपासून दूर व्हायची, परंतु करणार काय, उपायच नव्हता. त्यामुळे तो स्वतः नगरीच्या बाहेर आला, कारण जरा राक्षसीला पुरंजन पाहिजे होता. पुरंजन भेटल्याबरोबर ती त्या नगरीतून निघून गेली. गंधर्वांना वैभव पाहिजे होतं, ते घेऊन ते निघून गेले. पण इकडे जी पुरंजनाची पत्नी, जी आता पुरंजनाशिवाय जगते, ती कशी जगेल म्हणून निरंतर पत्नीचं चिंतन राहिलं. ती आता काय करत असेल, मी खाल्लं तर ती खाते, मी जेवलो, मी बघितलं काही तर ती बघते, मी ज्या प्रकारच्या सुखाचा भोग घेतो तोच भोग ती घेते, आणि ज्या सुखाला मी घेत नाही तो भोग ती पण घेत नाही. अशा प्रकारे जर मी तिला दिसलो नाही तर केवढी कासावीस होईल. म्हणून निरंतर पत्नीचं चिंतन करत राहिला हा पुरंजन, आणि पत्नीचं चिंतन करता 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 जरा राक्षसीच्या बंदीखान्यातच त्याला मृत्यू आला. अशा प्रकारे पुरंजन मेला. निरंतर पत्नीचं चिंतन राहिलं महाराज. मृत्यूच्या काळामध्ये स्त्रीचं चिंतन केलं, आणि स्त्री चिंतन करता करता प्राण सोडल्यामुळे त्याला शेवटी पुढचा जन्म एका स्त्रीचा मिळाला. तर ती स्त्री कोण आहे तर म्हटलंय, नृपश्रेष्ठ विदर्भराज, विदर्भाचे राजे असणारे, त्यांच्या घरी ही अत्यंत सुंदर सुकुमारी रूपाने जन्माला आली. कोण? पुरंजन होता पहिला, तो पुरंजन आता एका स्त्रीच्या रूपामध्ये जन्माला आलेला आहे. कुठे? विदर्भ राजाच्या घरी. आणि हा विदर्भराज जो आहे त्याने फार पराक्रमी होता. हा राजा त्याने फार मोठा एक काय म्हणतात त्याला स्वयंवर ठेवलं, की माझी मुलगी जी आहे विवाह योग्य झालीये. आणि अनेक प्रकारे अत्यंत पराक्रमी जो राजा, एक परीक्षा ठेवली. पराक्रमी राजा जो कोणी असेल परीक्षेत पास होऊन त्याने माझ्या मुलीसोबत विवाह करावा. तर सांगितलंय की पांड्य देशाचा जो राजा होता, पांड्य नरेश महाराज मलयध्वज, त्याने फार मोठा पराक्रमी होता. त्याने त्या ठिकाणी अनेक प्रकारचे युद्ध जिंकले होते, आणि त्या परीक्षेतही तो त्या ठिकाणी सफल झाला, आणि त्या विदर्भ राजाच्या मुलीसोबत त्याने विवाह केला. अशा प्रकारे विवाह झाला. विवाह झाल्यानंतर ती जी कन्या आहे, म्हणजे ती मलयध्वज राजाची जी मुलगी आहे, त्यांना त्या ठिकाणी एकूण 1 कन्या आणि 7 पुत्र अशा प्रकारे संतान त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्यांच्यापैकी सगळ्यात मोठी जी कन्या होती त्या मुलीचा विवाह त्या ठिकाणी अगस्त्य ऋषींच्या सोबत झाला. अगस्त्य ऋषींना तिच्यापासून एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे दृढच्युत, आणि दृढच्युताचा मुलाचं नाव आहे इद्मवाह. अशा प्रकारे मुलीचा प्रपंच झाला. आता मुलांच्या प्रपंचामध्ये सुद्धा फार मोठा विस्तीर्ण विशाल त्या ठिकाणी सगळीकडे पसरलं. 7 मुलं होते, त्या 7 मुलांची पत्नी आणि त्यांची मुलं, अशा प्रकारे फार मोठा विशाल प्रपंच त्या ठिकाणी निर्माण झाला. राजा मलयध्वज हे फार मोठे धर्मात्मा होते. फार त्यांच्या जीवनामध्ये आत्मचिंतन, दान धर्म, प्रजावत्सलता, ब्राह्मण सेवा, संत महापुरुषांची सेवा या सगळ्या गोष्टीची विशेष प्राधान्यता राहिली. त्यामुळे त्या ठिकाणी राजा मलयध्वज निरंतर आत्मचिंतन पूर्वक स्वतः धर्म मार्गाने राज्य शासन करत राहिले. आणि त्यांची जी पत्नी आहे म्हणजे कोण? राजा पुरंजन, पहिला पुरंजन, त्यांची पत्नी झाली ही मलयध्वजांची पत्नी. तर तिचं काही नाव दिलं नाही याच्यामध्ये, असो मलयध्वज पत्नी, त्याला वैदर्भी म्हटलंय. विदर्भ राजाची मुलगी म्हणून वैदर्भी असा शब्द वापरलाय. तर समजा वैदर्भी जी आहे ती सुद्धा एका पतिव्रतेप्रमाणे पतीचं अनुकरण करू लागली. ती जे काही पती जो काही चांगले कर्म करणार त्या कर्माचं ही स्त्री पालन करू लागली. अशा प्रकारे राजा मलयध्वज वृद्धावस्थेला प्राप्त झाले. त्यांना कळालं की आता माझ्या जीवनामध्ये काय गरजेचं आहे? वानप्रस्थ जीवन जगणं. कारण बघा, जे लोक धर्मपूर्वक आचरण करतात, प्रपंचामध्ये असूनही धर्म कार्याला लागलेले असतात, परमार्थ करतात, एक ठराविक वय झाल्यानंतर त्यांना कळतं की आता आपण प्रपंचाला सुट्टी दिली पाहिजे. त्यांना मनानेच आपसूक कळतं की आता रिटायरमेंट घेतली पाहिजे. म्हणजे बघा, मरेपर्यंत जो माणूस सुट्टी घेत नाही त्याला म्हणायचं अकल ठिकाण्यावर आली नाही अजून. अच्छा, म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की तुम्हाला मी काही बोलते, पण मी बोलतच नाही, मुळात हे शास्त्र बोलतंय की आता तरी सुट्टी घेतली पाहिजे ना. नाही, मला हेच काम आहे, मला तेच काम आहे, मला अमुकच आहे, मला तमुकच आहे. अरे आयुष्यभर तेच केलं, आता मरणाच्या वेळी तरी आपण आपल्या घरता जगलं पाहिजे, नाही का? बरोबर आहे ना?
जीवन बघा, आयुष्य केवढं छोटंसं आहे, त्याच्यामध्ये आपण सुरुवातीचं आयुष्य उड्या मारण्यातच घालवतो. लहानपणात काही कळत नाही. एकदा तरुण अवस्था आली की ती भूत डोक्यावरती सवार असतं. त्याच्यामुळे होतं काय, जीवनभर आपण स्त्री पुत्र याच्यामध्ये एवढे आसक्त होऊन जातो, तेव्हा ते काही कळत नाही. पण एकदा वृद्धावस्था आली की त्यावेळी ना स्त्री साथ देते, ना पुत्र साथ देतात, ना धन ना संपत्ती साथ देते, हे तरी माणसाला कळायला पाहिजे. मग आता जीवनभर मी स्त्री आणि पुत्रांकरता जगलो, आता मात्र मला माझ्याकरता जगायचे. आता मात्र मला माझ्याकरता जगून कशा प्रकारे मी माझं कल्याण करू शकतो या मार्गाला मला लागायचे. अशा प्रकारची बुद्धी वृद्धावस्थात तरी माणसाला आली पाहिजे. आणि जर येत नाही तर मग मात्र दुर्भाग्य आहे. आता सुट्टी दिली पाहिजे प्रपंचाला. वानप्रस्थ जीवन जगण्याकरता राजा मलयध्वज त्यांनी काय केलं, सगळं सोडून दिलं, प्रपंचाला सोडून दिलं. आपले जे पोरं होते सगळ्यांना राज्य वाटून दिलं. म्हणजे बाळांनो, तुम्ही राज्य सांभाळा, तुम्ही फार सक्षम आहात, बलशाली आहात, धर्मात्मा आहात. धर्ममार्गपूर्वक त्यांना उपदेश देऊन त्या ठिकाणी राजा मलयध्वज वनाला निघाले. आणि जसे ते वनाला निघाले, त्यांची पत्नी त्यांचं अनुकरण करणारी त्यांच्या मागे मागे त्यांच्यासोबतच निघाली. अशा प्रकारे राजा मलयध्वज जेव्हा वनाला गेले, तिथे जाऊन त्यांनी काय केलं तर त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलंय की त्यांनी तिथे जाऊन आपल्याला आपल्या आत्मचिंतनामध्ये कशा प्रकारे घालता येईल त्याचा पहिला विचार केला. तिथं गेल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, चंद्रवसा, ताम्रपर्णी आणि बटोदका अशा प्रकारच्या 3 नद्या होत्या. तिथे त्यांचा संगम आहे नद्यांचा. त्या संगमावरती त्यांनी पहिल्यांदा स्नान केलं. स्नान केल्यानंतर त्या पवित्र जलाला त्या ठिकाणी पान केलं. पुढे गेले आणि त्या ठिकाणी एका वनामध्ये जाऊन तपस्येला बसले. कंदमुळं खाल्ले, त्या ठिकाणी बीज, मुलं, फळं, पानं, झाडाची वाळलेले पानं अशा प्रकारे खाऊन त्यांनी आपली साधना सुरू केली. एका जागी राजा मलयध्वज एका जागी पद्मासन लावून त्या ठिकाणी आत्मचिंतन करण्यामध्ये तल्लीन झाले. आपल्या मनाला, आपल्या प्राणांना, आपल्या अंतःकरणात असलेल्या समस्त चित्तवृत्तींना निरंतर आत्मचिंतनामध्ये लावून एकाग्रतेनं, एकदम तन्मयतेनं परमात्म्याशी तदाकार होऊ लागले. त्या ठिकाणी प्रत्येक प्रकारची बघा, शीत असो, उष्ण असो, वर्षा असो, अनेक प्रकारचे संकट येतात ना, ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक आदी आदी करून प्रत्येक संकटांवर मात देऊन त्या ठिकाणी यम, नियम, व्रत आदी सर्व नियमांचं पालन करणारे हे राजा मलयध्वज आत्मचिंतन करण्यामध्ये एवढे काही तल्लीन झाले की समाधी अवस्थेला प्राप्त झाले. आणि त्यांची ही स्थिती आहे. परंतु त्यांची जी पत्नी होती वैदर्भी, तिने पण काही कमी व्रत नाही केलं महाराज. ती सुद्धा व्रतामध्ये राहिली. पती काही खात नाही, आपणही काही खायचं नाही. ते ध्यानाला बसलेले, त्यांची सेवा आपण करायची. त्यांच्या अनेक प्रकारच्या सेवेमध्ये लागलेली ही पतिव्रता वैदर्भी, तिने पतीचंच निरंतर अनुगमन केलं. अशा प्रकारे एका स्थाणूप्रमाणे, स्थाणू म्हणजे त्याला खोड, झाडाचं खोड जसं आहे ना, झाडाचं खोड, वाळलेल्या झाडाचं खोड, ते एका जागी जसं स्थिर असतं, ते हलत नाही, चालत नाही, डुलत नाही, वाढत नाही आदी करून काही त्याच्यामध्ये क्रिया होत नाही. जसं वाळलेल्या झाडाचं खोड वर्षानुवर्षे जमिनीवर गाडून तशाच प्रकारे उभं राहतं, त्याच प्रकारे राजा मलयध्वज त्या ठिकाणी एकाच ठिकाणी जमिनीवरती बसून आपली साधना करण्यामध्ये एवढे तल्लीन झाले की जणू ते वाळलेलं खोड अजिबात हलतच नाहीये, निरंतर चिंतनामध्ये लागलेले आहे. अशा प्रकारे एवढी गंभीर समाधी त्यांना लागली की त्यांच्या पत्नीलाही कळालं नाही. आणि त्या गंभीर समाधीमध्ये त्यांनी आत्मचिंतन करता 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 प्राणवायूला ब्रह्मरंध्रामधून त्याग केलं, शरीराचा त्याग केला. आणि शरीराचा त्याग जरी केला तरी सुद्धा ते वर्षानुवर्षे असेच बसून राहिले. शरीर सुटलं तरी सुद्धा ते असे त्या खोडाप्रमाणे बसूनच राहिले. अजिबात शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया झाली नाही. अगदी दगड बनून त्या ठिकाणी राहिले. पत्नी अनेक दिवस झाले विचार करते की हे हलतच नाहीये, अगदी अगदी म्हणजे तिला वाटले की समाधीतच आहेत. अनेक दिवसानंतर जेव्हा पत्नीने त्यांच्या पायाला हात लावला, त्यांचे पाय एकदम बर्फासारखे थंड लागले. मग बर्फासारखे पाय थंड आहे, पूर्ण शरीर थंड आहे, डोकं थंड आहे. अशा प्रकारे जेव्हा तिला कळालं की हे पूर्ण थंड पडलेत, म्हणजे हे त्यांनी शरीर त्याग केलेलं आहे. अशा प्रकारे पत्नीने विलाप करायला सुरुवात केली. राजा उठा, राजा असं झालं तसं झालं, अनेक प्रकारे तुमचं हे राज्य आहे, याला सांभाळण्याकरता उठा, माझ्याकरता उठा, मी एकटी या वनात काय करू, सगळीकडे वन आहे, वन्य पशु आहेत, या सगळ्या वनामध्ये मी एकटी अत्यंत दुःखी आहे. अशा प्रकारे आक्रांत करत करत रडत रडत थोडा वेळ तिने शोक केला. शोक करून झाल्यानंतर ती म्हणते आता काय करायचं,
म्हणून तिने डोळे पुसले. एका डोंगराच्या उंच टेकडीवरती तिने अनेक लाकडं जमा केले, चिता बनवली, दुसरी एक चिता बनवली आणि एका चितेवरती राजाला ठेवलं आणि चिता अग्नी दिली. आपल्या पत्नीने स्वतः अग्नी दिली आणि अग्नी देऊन दुसऱ्या चितेवरती ती स्वतः त्या ठिकाणी बसायला लागली. अशा प्रकारे ती अग्नीवरती बसणार तेवढ्यात त्या ठिकाणी कोण आला? या पुरंजनाचा तो मित्र अविज्ञात नावाचा, ज्याला पुरंजनाने सोडून दिला होता, तो पुरंजनाचा तो मित्र अविज्ञात तिथे आला आणि तो आता तिचा हात धरून त्या ठिकाणी तिला बोलू लागला की जसा हात धरला ती हात झटकून दिले. ती म्हणते, अरे मी पतिव्रता आहे, दुसऱ्या कुठल्या पुरुषाने मला असा हात कसा लावला? म्हणून तिला त्या ठिकाणी अत्यंत क्रोध आला. त्या क्रोधापायी सुद्धा तिने त्याला समजलं नाही आहे कोण हा. तर त्या ठिकाणी आता अविज्ञात तिला समजावून सांगतोय की हे बघ, तू ना मलयध्वज राजाची पत्नी आहे, ना कोणती तू सती पतिव्रता आहे. सती चाललीस तू, ना तू सती आहेस, ना पतिव्रता आहेस, ना तू राजा मलयध्वजाची पत्नी आहेस, नाही तू पुरंजनीचा पती आहे, नाही तू पुरंजनीच्या मुलांचा बाप आहे. अशा प्रकारे तिला एवढं समजावून सांगितलं की तू राजा पुरंजन होता, तुझा मी मित्र अविज्ञात आहे आणि आठव पूर्वजन्मामध्ये अशा अशा प्रकारचे विचित्र सगळे कर्म करून तो ह्या गतीला प्राप्त झाला. ही अशी दुर्गती झाली त्याचं एकच कारण आहे, तो म्हणजे तू मला सोडलं. तू मला सोडलं, अविज्ञात नावाच्या या मित्राला सोडलं आणि तू त्या पुरंजनीच्या नादी लागून अशा अशा प्रकारे तू जीवनभर जगला. अशा प्रकारचं ही दुर्गती तुला मिळालेली आहे. म्हणून तू आठव, तू कोण आहेस? तू तो पुरंजन आहे आणि तसं वस्तुतः पाहिलं तर तू पुरंजन सुद्धा नाहीये. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याला आठवण करून दिली. अशा प्रकारे आठवण केली असता ती सती जाणारी वैदर्भी खाली उतरली, त्या चितेवरून खाली उतरली आणि म्हणते की हे कसं शक्य आहे, मला हे व्यवस्थित उलगडा करून सांगा. अशा प्रकारे सांगण्याकरता त्या ठिकाणी त्या अविज्ञातानं त्या वैदर्भीचा हात धरला, तिला वनाला घेऊन गेले आणि इथून पुढे तिला तत्वज्ञान सांगितलं की तू कोण होता, आता हा पुरंजन कोण आहे. त्या पुरंजनाने ज्या नगरीमध्ये प्रवेश केला ती नगरी काय आहे, तर त्याचं त्या ठिकाणी वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. बघा, फार मोठं वर्णन आहे आणि त्याचं वर्णन करण्याकरता एक विशाल थोडासा आपला वेळही पाहिजे भरपूर, पण विशाल वर्णन असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी थोड्याशा छोट्याशा स्वरूपात आपण आज वर्णन करू. पुढचा जो अध्याय आहे त्यांनी पुरंजन उपाख्याना पाठीमागे नेमकं तात्पर्य काय आहे याचं वर्णन केलेलं आहे. तर बघा, इथे सांगितले की हे बघ राजा पुरंजना, तू ज्या स्त्रीच्या पाठीमागे लागून लागून तिच्या नगरामध्ये प्रवेश केला होता, त्या स्त्रीची रचना करण्यापासून तर त्या नगरीची रचना करण्यापर्यंत ही सगळी माझी जादू होती, ही सगळी माझी माया होती. आणि त्या स्त्रीच्या पाठीमागे लागून तू तिथे गेला, तो 9 दरवाजांचा 5 बाग असलेला आणि 5 प्रकारचे बाजार असणारा, 6 प्रकारचे वैश्यकुल असणारा, अशा प्रकारे 5 उपादानांनी 5 महाभूत जे आहेत ना, 5 महाभूत आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, अशा प्रकारे 5 उपादानांनी बनलेलं ते जे काही आहे स्थान, त्या स्थानामध्ये ती जी एक स्वामिनी ती स्त्री राहते, ते सगळं त्या ठिकाणी मी बनवलेलं आहे. हा माझ्या मायेचा खेळ आहे. आणि हे बघ, हे जे इंद्रिय आहेत ना, हे सगळे इंद्रिय त्या ठिकाणी 5 विषय आहेत. 5 इंद्रियांचे जे 5 विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे त्या राजनगरामध्ये असणारे 5 बगीचे आहेत, बाग आहेत. बघा, आता हे एक जे नगर सांगितलंय ना, ते हे शरीर रूपी हे नगर आहे. हे या शरीराला नगर म्हटलेलं आहे. पुरंजन घुसला, तो जीव जो आहे, बघा दोघं होते ना, एक जीवात्मा एक परमात्मा. जो जीव आहे तो पुरंजन आहे आणि तो अविज्ञात जो आहे तो मात्र आत्मा आहे, परमात्मा आहे. तो अविज्ञात जो आहे विषयांचा भोग करत नाही, पुरंजन जो आहे या शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि हे शरीर जे आहे 9 दरवाजे आहेत. याला शरीर रूपी हे जे नगर आहे, या शरीर रूपी नगराला 9 दरवाजे आहेत. कोणते कोणते 9 दरवाजे? डोळे, नाक, कान, तोंड, गुदा, जननेंद्रिय, मूत्रद्वार, आणखी नाभी, स्तन, त्यानंतर सहस्रासार, असे हे 10 चक्र आहेत. सहस्रासार हे जे आहे ना आपला हा माथा, हा याला सोडून दिलं तर हे 9 आहेत. आणि दशमद्वार याला म्हटलेलं, इथून ज्या व्यक्तीचा प्राण सुटतो तो मोक्षाला प्राप्त होतो. मग आता हा जो माथा आहे हा आपल्या सगळ्यांचा जागा नाहीये,
बाकीचे 9 दरवाजे सगळे जागे आहेत. या 9 दरवाजांमधून कुठल्या तरी एका दरवाजातून माणसाचा जीव जातो, कुठल्या तरी एका दरवाजातून आत प्रवेश करतो. तर हा जो पुरंजन आहे म्हणजे हा जो जीव आहे, आपण सगळे जीव, हे सगळे आपण जीव या नगरामध्ये प्रवेश करतो. या नगरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला 5 बाग मिळतात. ते 5 बाग म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे वेगळे वेगळे आहेत. यांचे सगळे विषय वेगळे वेगळे आहेत. अशा प्रकारे हे 9 इंद्रिय त्या ठिकाणी, यांचे 9 छिद्र, 9 दरवाजे आहेत. पुढे सांगितले की 3 परकोटे मन, 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रकारचे वैश्यकुल जे आहेत ना, हे त्याचे परकोटे आहेत. 3 परकोटे, याला परकोटे म्हणजे आपण काय म्हणायचं याला आता नगराचं, तुम्ही जे ग्रहण करा. पुढे सांगितले की क्रियाशक्ती, कर्मेंद्रिय जे आहेत ना, कर्मेंद्रिय आपले कर्म करणारे, हे सगळे तिथला बाजार आहे. कर्मेंद्रियाच्या माध्यमातून आपण बाजार करतो. तर 5 कर्मेंद्रिय आहेत ना, कोणते कोणते? वाक, पाणी, पाद, उपस्थ, पायू. वाक म्हणजे वाचा, पाणी म्हणजे दोन्ही हात, पाद म्हणजे दोन्ही पाय, उपस्थ म्हणजे जननेंद्रिय आणि पायू म्हणजे मलद्वार. अशा प्रकारचे हे 5 कर्मेंद्रिय आहेत. आणि हे जे 5 कर्मेंद्रिय आहेत या शरीरातले, या नगरातला हा बाजार आहे. अशा प्रकारे पुढे सांगितले 5 भूत, पंचमहाभूत जे आहेत त्या ठिकाणी कधीही क्षीण न होणारे उपादान कारण आहेत, कधी ते संपत नाही. त्यानंतर बुद्धी जी आहे, आपली बुद्धी, ही बुद्धी शक्ती आपली स्वामिनी आहे, म्हणजे बुद्धी आपली पत्नी आहे. पुढे सांगितले अशा प्रकारचं हे जे नगर आहे, ज्यामध्ये जो कोणी पुरुष जीवात्मा प्रवेश करतो तो ज्ञान शून्य होऊन जातो, बुद्धिहीन होऊन जातो. आणि त्याच्या आतमध्ये असलेली जी बुद्धी पत्नी आहे, ज्ञान नष्ट झालेलं आहे आधीच, आणि त्याच्या आतमध्ये बसलेली बुद्धी ही त्याची पत्नी, आणि त्या बुद्धीचं तो ऐकतो. हा आहे अज्ञानी जीव. आणि हा अज्ञानी जीव त्याचं वास्तविक स्वरूप जे आहे तो पुरंजन होता, तो निरंजन होता, हे तो विसरून जातो. आणि अविज्ञात नावाचा जो आत्मा आहे, परमात्मा, हो वास्तविक त्याचा कोण आहे? सखा आहे, वास्तविक त्याचा मित्र आहे, त्याचा हितैषी आहे, हे मात्र विसरून जातो. मुळात तो परमात्म्यालाच विसरून जातो. अशा प्रकारे ही जी स्वामिनी आहे त्याची, ती बुद्धी त्याच्यासोबत काय करते? विवाह करते. बघा, आपण जो जीव आहे आपल्या पत्नीसोबत पहिला त्या ठिकाणी विवाह होतो, आणि अशा प्रकारे मिथुनीकरण करून त्याच्यासोबत निरंतर त्याच्यासोबत विहार करतो आणि आपल्या स्वरूपाला विसरून जातो, तिची संगती करतो आणि शेवटी दुर्दशेला प्राप्त होतो. अशा प्रकारे निरंतर त्या बुद्धीचं ऐकून 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 जीव अज्ञानामध्ये बंदिस्त होऊन जातो आणि या 9 दरवाजामध्येच कोंडून कोंडून शेवटी मरतो. आणि मेल्यानंतर ज्या प्रकारची अंतिम स्थिती अंतःकरणात होती त्या प्रकारचा जीव त्याला पुन्हा प्राप्त होतो, म्हणजे परत ते तसं शरीर त्याला प्राप्त होतं. आणि शेवटी त्या कर्माच्या बंधनामध्ये राहून कर्मगतीने, जसं म्हटलंय की एखादा बैल आहे ना, त्या बैलाला एका खुंटीला बांधलेला आहे आणि कासराभर दोरा त्याला सोडलेला आहे. मग तो बैल जो आहे तो कासराभर दोऱ्याची जी त्रिज्या आहे तेवढ्यातच फिरू शकतो, त्याच्यापेक्षा बाहेर जाण्याची त्याला संधी नाहीये. तो किती स्वतंत्र आहे? त्या कासराभर दोऱ्या एवढी त्रिज्येतच तो फक्त स्वतंत्र आहे, तेवढ्यातच तो लागेल ते कर्म करू शकतो. परंतु त्याच्या बाहेर जर जायचं असेल तर तो बांधलेला आहे. अशा प्रकारे हा अज्ञानी जीव, या अज्ञानी जीवानं स्वतःला प्रपंचरूपी बंधनामध्ये असं काही बांधून टाकले की त्या प्रपंचाच्या सीमा जी त्रिज्या आहे त्याच्याच मध्ये तो फक्त वावरू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त जर तो स्वच्छंद जीवन जगण्याची इच्छा करतो तर मात्र तो जीव अज्ञानामध्ये पूर्णतः फसून जातो. अविज्ञात पुरंजनाला सांगतो, हे बघ बाबा, आपण दोघेही हंस आहेत. कुठले हंस आहेत? म्हणजे आपण साध्या जमिनीवरचे हंस नाही, साध्या सरोवराचे हंस नाही, तर आपण मानस सरोवराचे हंस आहोत. मानस सरोवर म्हणजे आत्मचिंतनामध्ये निरंतर डुबणारे महात्मे, जे निरंतर आत्मचिंतनामध्ये आत्मकल्याणामध्ये आकंठ डुबलेले असतात, असे संत महापुरुष हे मानस सरोवराचे हंस आहेत. आणि हे बघ पुरंजना, जसा मी मानस सरोवराचा हंस आहे तसाच तू पण हंस आहे, आणि हे तू विसरलास, हे तुला आठवण करून द्यायचं माझं काम आहे. अशा प्रकारे परमात्मा निरंतर आपल्याला ह्या गोष्टीची आठवण करून देत असतात. शास्त्र आपल्याला निरंतर या गोष्टीची आठवण करून देत असतात. परंतु हा पुरंजन जो आहे तो मात्र कशाही प्रकारे ऐकत नाही. शेवटी कर्मबंधनामध्ये फसून 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 अज्ञानी जीव त्या ठिकाणी दुःखही प्राप्त करतो. अशा प्रकारे या पुरंजन उपाख्यानाचं हे छोटंसं सार त्या ठिकाणी ईश्वराने, परमात्म्याने म्हणजे अविज्ञाताने पुरंजनाला सांगितलं. अशा प्रकारे सांगितलं असता पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे
29वा अध्याय जो पुढे आलेला आहे चतुर्थ स्कंधाचा, यामध्ये राजा प्राचीन बर्ही राजा देवर्षी नारदांच्या समोर हात जोडून त्या ठिकाणी म्हणते, महाराज तुम्ही जे सांगितलं या पुरंजन उपाख्यानाचं जे वास्तविक सार आहे ते विशेष रूपाने आम्हाला काही कळालं नाही. तुम्हाला कळालं का? थोडं थोडं कळालंय, अजून पूर्ण कळालेलं नाहीये. तर ते पूर्ण कळण्याकरता विशेष रूपाने विस्तारपूर्वक त्याला कृपा करून मला सांगावं, कारण आम्ही विवेकहीन पुरुष आहोत. आम्हाला इतक्या लवकर ही काय गोष्ट कळण्याजोगी नाहीये. निरंतर एकाच गोष्टीचा कुठारा घात. जसं एखादं झाड, एखादं लाकूड तोडायला झाड तोडायचे, झाड तोडण्याकरता त्या लाकडावरती तो घाव घालतो, बरोबर आहे. एक घाव घालतो, लाकूड काही तुटत नाही. दुसरा घाव घालतो तरी तुटत नाही. परंतु घाव घालत 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 शेवटी असा एक घाव येतो, त्याच एकाच घावातून शेवटी ते झाड तुटतं. म्हणजे घाव एकच पाहिजे, परंतु त्या एका घावानी ते झाड तुटतंय. पण याच्या आधीचे बाकीचे घाव निरर्थक नव्हते ना. कारण बाकीचे घाव होते म्हणून त्या शेवटच्या घावाने ते झाड तुटलेलं आहे. त्याच्याकरता एवढं आपल्याला आत्मचिंतन एवढं भक्कम करायचंय, देवाचं भजन एवढं भक्कम करायचंय की भजन करत 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 शेवटी एक अंतिम असं भजन आपल्या जीवनात घडेल. त्या अंतिम भजनाद्वारे मोह पाश कायमचा तुटेल. मोहाचं जे बंधन आहे ते कायमचं तुटेल. त्याच्याकरता सुरुवाती केलेलं जे भजन आहे ते निरर्थक नाहीये. भजन केलेलं कोणत्याच काळातलं निरर्थक नाहीये. मग शेवटचं एक असं भजन असतं जेव्हा कायमची बंधनं तुटतात. आणि शेवटचं भजन जे आहे त्याच्याकरता पहिले भजनं फार महत्वाचे आहेत. म्हणून परमात्म्याचं भजन निरंतर करत राहावं, याला अभ्यास म्हटलेलं आहे. त्या अभ्यासाला अत्यंत व्यवस्थित प्रकारे दृढ करण्याकरता माणसाला वास्तविकतेचं ज्ञान तर व्हायला पाहिजे ना. पुरंजनाला त्या नगरीतून पहिलं बाहेर काढणं गरजेचं आहे. त्याला आता माया मोहाचं वास्तविक दर्शन करणं जास्त गरजेचं आहे. अरे बाबा, तू जे पाहत होता, तू जे करत होता ते सगळं स्वप्न होतं, ती सगळी जादू होती. ते जे काही केलं ते वास्तविक नाहीये, ते मायेचं आहे, ते मोहाचं आहे. अशा प्रकारे त्या पुरंजनाच्या मनामध्ये ही गोष्ट वारंवार बिंबवून वास्तविक कर्माला त्याला लावून त्यानंतरच त्या जीवाचं कल्याण होऊ शकतं. अशा प्रकारे ईश्वराने, परमात्म्याने हे सुंदर असा मार्ग त्या ठिकाणी निवडला. ही सुंदर अशी कथा आहे जी देवर्षी नारद प्राचीन बर्ही राजांना सांगतात. आणि आता या गोष्टीचा वास्तविक उलगडा उद्या आपल्याला ते करून सांगतील 29व्या अध्यायामध्ये. खूप सुंदर त्या ठिकाणी त्यांनी एका 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 शब्दाचं खूप व्यवस्थित मांडणी केलेली आहे. कोण काय आहे, एका शब्दाचं त्या ठिकाणी वर्णन केलं. हे 9 दरवाजे कसे आहेत, कुठे आहेत, तो राजा कसा कुठे कुठे जात होता, याचं खूप सुंदर त्या ठिकाणी वर्णन केलं देवर्षी नारदांनी. आणि अशा प्रकारे खूप सुंदर ही कथा आहे. बघा, पुरंजन उपाख्यान काही साधारण कथा नाहीये, एवढी विशेष कथा आहे. आणि आपल्यासारख्या साधारण अज्ञानी जीवांना कळण्याकरता त्या कथेमध्ये साधारणता आणलेली आहे की तो पुरंजन आला कसा, पत्नीमध्ये आसक्त झाला कसा. म्हणजे किती बघा, शास्त्राने मर्यादित राहून पण आपल्यासारख्या लोकांना अत्यंत सामान्य भाषेमध्ये समजावून सांगण्याचे आटोकाट प्रयत्न केलेत. या एवढ्यातून जरी आपण समजत नाही तर मग आपल्यापेक्षा महामूर्ख कोणी नाही. एवढं सांगून जरी आपल्याला कळत नाही तर मग साधू संतांच्या भाषेत नाही, किंवा आपणच आपल्या पायावर मोठा धोंडा घ्यायचा आणि जोरजोरात मारून घ्यायचा. याच्यापेक्षा आणखी जास्त हितेशी आपलं कुणी असू शकत नाही, हे शास्त्र आपल्याला सांगते. अशा प्रकारे आजची झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू आणि वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.